आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा जबरदस्त विरोध करत आहात, तर भविष्यात मतदान कुणाला करायचं? आता आगामी लोकसभा निवडणुका येणार आहेत, तर मतदान कुणाला करायचं? भाजपला करायचं का नाही करायचं? राजकीय मार्ग माझा नाही, पहिल्यापासून तोच शब्द बोलतो. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2-4 चुका अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावले. माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती SIT सारख्या नियुक्ती करणे. तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे करायला पाहिजे. मी ते नाकारत नाही. आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. आता SITने चौकशी केलीच पाहिजे आता. परंतु तुम्ही सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. 6 महिने झाले. हैदराबादचं गॅजेट घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाही, तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाही. 1881 जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाही. JR तर सगळे काढून बसलात. शब्दही तुम्ही दिलेत. 6 महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे. तुम्ही शिंदे समितीने 1 वर्षाची मुदतवाढ मागितली, तीही दिली नाही. तुम्ही ज्या 57 लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले. तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी. तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि PSIच्या अध्यक्षतेखाली, त्याही बंद केल्या. आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल, साखळी उपोषण केले गुन्हे दाखल. काहीच नाही करून ही दडपशाही नाही सहन करू शकत आम्ही. यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता. 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा, एक शब्द. त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुंतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे. नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा, आणि जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा, खोटानाटा अहवाल बनवा, पोलिस मी बघून घेतो, याला मध्ये टाका, आणि मग मात्र मी मागायला. लोकसभा निवडणूक ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात. त्यांना निवडणूक घेणारच नाहीत. मराठा आरक्षणात मार्ग लागेल. एक मिनिट मराठी संपवते सगळे नंतर इलेक्शनच्या अगोदर होईल का ते? दादा ते घेणार, ते निवडणूकच घेणार नाहीत. राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तेच निवडणूक घेणार नाही. नसता पुढचं त्यावेळेस सांगा. मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू. आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ. म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलंय? नाही, डोक्यावर फाक्यावर नाही. मग मी डोक्यावर नाही, पायाखाली नाही, काहीच नाही. माझा राजकीय अजेंडाच नाही. 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर, त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे. आंदोलन आम्ही चालवतो. तुम्ही सांगताल ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत. उलट तुमचे लाड केलेत, कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच. आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललोय फडणवीस साहेबाला, शिंदे साहेब काय म्हणतात, लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्याने विश्वास ठेवायचा, 6 महिने वेळ बी द्यायचा, आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला, काय केलाय? मग आम्ही सुद्धा, तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 3400 उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेच्या. ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेला दिसतो. पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही. सातारा, परभणी, नांदेड असेल किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल, त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते. प्रत्येक गावामधून 2-3 अर्ज भरणार, 5 अर्ज भरणार असं सुरू आहे. नेमकं तुम्ही इथं काय सांगाल? सध्याला काय आवाहन करणार? काय समाजाला काहीच नाही करणार. समाजाचा निर्णय, समाज मालक, माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही. सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला? पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार. वरील येणार 1 मराठा कोटी मराठा किंवा 1 मराठा लाख मराठा येणार, त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिणार आणि दरवाजाला कवड्याला चिटकून टाकणार ती पॉम्पलेट. पुढाऱ्यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही, यायचं सुद्धा नाही. मोटरसायकलला सुद्धा लावणार, गाड्या सुद्धा लावणार. चौकशीमध्ये त्यांचे मंत्री सापडतात म्हणून सांगितलं दादा, तुम्ही घेणार. आम्हाला अधिकार आहे. लोकशाहीनं, घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय. तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार. असं काही आहे का पांढरे कपडे घातलेले फॉर्म भरायचा, धोतर घालणाऱ्याने भरायचा नाही, जाणारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणाऱ्याने 4 व्हीलरवाल्याने भरायचा असं काही अधिकार आहे? जरांगे पाटील पण फॉर्म भरतील का? नाही, माझा राजकीय मार्गच नाही. मी आजच नाही, 6 महिन्यापासून सांगतो. पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय, समाज माझा मालक आहे.
ती निर्णय घेतला. SIT तुम्ही सांगितलं ना, त्यांच्याच मंत्रीचे नावं सापडतील, त्यांच्याच मंत्रीचे कोणते मंत्री आहेत, त्यांच्याच मंत्री तुम्हाला फोन केलेले आहेत? काय आता ती SIT होईल. तुम्हाला कोणकोणत्या मंत्र्यांनी फोन SIT केलेला? आल्यावर मी काय बोललो, SIT आली, कोण कोण काय काय बोलले. सगळ्यात आधी त्या SITला माझं ज्यावेळेस सायबर क्राईमकडं नंबर देऊन ते तपासण्या करतील त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्याच मंत्र्याचे फोन जालन्यामधून तुम्हाला वंचितकडून उमेदवारी असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट होते पहिल्यापासून. आमचा सुद्धा समाज त्यांना मानतो. त्याचा अर्थ की ते कधी बोलले तर मी त्यांच्या बोलण्याचा आदर करतो हमेशा, परंतु राजकीय माझा मार्ग नाही. मी आदरपूर्वक त्यांना सांगतोय फक्त की आदर ठेवून त्यांचा राजकीय मार्ग माझा नाही. मराठा आरक्षण ऐकत आलेला आहात. समाजानं समाजाला उभा राहणार धनगर आरक्षणाचा दादा माझा राजकारण मार्गच नाही. दादा धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं सरकारने. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करून सांगत होते की आरक्षण मिळणार, मात्र ते आरक्षण हायकोर्टाने नाकारलेलं आहे. तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा देणार. आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे? धनगर संपर्क करायची काय गरज आहे? मी सांगतानाच जाहीर सांगितलं होतं त्यांच्याच व्यासपीठावरती ही ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माझ्यापुढं. ह्यो मार्गी लागला की धनगर बांधवाला आणि मुस्लिम बांधवाला हे आरक्षण कसं का देत नाही ते मी बघतो आणि मी बघणार सुद्धा. सर, लोकसभा चुनाव को लेकर आपकी क्या भूमिका है? आने वाले लोकसभा चुनाव हिंदी सर, हिंदी. दादा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे? नाही, आम्ही राजकीय माझा मार्ग नाही. नाही, तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा, पुढारी येऊ नका म्हणून. नाही, एक कुठं ना मतदानाचे कुठं नाही, लोकसभेला पोस्टर निगडीत आहे, म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका? मतदानाचे पोस्टर नाही, ते ज्यावेळेस उभा राहणार आहेत त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत. आज आमचे बोर्ड रस्त्यावरचे काढायला लागलेत, आमचे गुन्हे ठोकायला लागलेत आमच्यावरती. पाटील सर, म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या दाराला आम्ही चिटकवणार आहे. ते तुम्ही साठी जीव द्यायला निघालो राणे झाली पाहिजे. मठात असलं हे बीच व्हावं, माझी नाही व्हावं, कारण त्या बीचेरा करण्याचाच उद्देश होता. पैसावाली येऊन आम्ही मुळ सागर बंगल्यावर निघतो त्यावेळेला त्या दिवशी दंगल घडू आणि त्या जर झाली पूर्ण मला बीच म्हणलात की आजचं ही बैठक बघून आता यापुढे राष्ट्रामध्ये विराट सभा सुरू होणार आहे. त्याची काय अशा पद्धतीने नियोजन उद्यापासून असेल? याने जर असंच दडप सुरू ठेवली गुण आम्ही सगळ्या सोयीची देत नाही, 10% घ्या तुमच्यावरती लादू, आमच्या मराठ्यांचं वाटोळ जर करायला निघाले तर ना विलाजानं आंतरवाली सारखं आम्हाला आणखी 800 एकरमध्ये पुन्हा एकदा मराठी एकत्रित जगाला 6 कोटी मराठी आहेत आणि सुपडा साप राजकीय करिअर नाटवाल बनून मला जेल मला जे आंदोलन करावं लागेल. जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण आरक्षण आरक्षणच म्हणत राहणार. राजा डोक्यावर आरक्षण ओबीसी उत्तर केला का नाही? दिलं जेल गेला. तुमचा उत्तरी तुम्ही तुमच्या दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार जसं आज तुमचं प्रत्येकात मनोज जरांगे प्रत्येकात मनोज दादा, जरांगे. एक शेवट एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.